शिवसेनेच्या यादीत यावर्षी अनपेक्षित बदल पाहायला मिळण्याची शक्यता, अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना नारळ दिला जाण्याची शक्यता, मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू। महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी मंजुरीसाठी दिल्लीला, दुपारपर्यंत मान्यता मिळून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्याची शक्यता। भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः फोन करून सांगणार, मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतरच होणार मंत्रिपदावर शिक्कामोर्तब। उद्या नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार, मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर, वैभव पाटील यांच्याकडे प्रभारी कार्यभार। नक्षल दलमध्ये गेल्या 5 वर्षात एकाही तरुणाचा प्रवेश नाही, नक्षल्यांचा सरसेनापती गिरधरची एबीपी माझाला माहिती, स्थानिकांनी मदत बंद केल्यानं नक्षल्यांचं कंबरड मोडल्याची कबुली। सैतानी बहुमत मिळून सुद्धा राज्याला मंत्री नाहीत, कायदा सुव्यवस्था आणि आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ, संजय राऊतांची टीका, उद्धव ठाकरे उद्या नागपूरला जाणार। लालकृष्ण अडवाणी पुन्हा रुग्णालयात दाखल, दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात अडवाणींवर उपचार सुरू। शंभू बॉर्डरवरून आज पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याचा आंदोलक शेतकऱ्यांचा निर्धार, दिल्ली भोवती कडेकोट सुरक्षा, अंबाला परिसरात मोबाईल इंटरनेटवर निर्बंध। आज दत्त जयंतीचा मोठा उत्साह, गाणगापूर, नृसिंहवाडीसह गावोगावच्या दत्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्टमध्ये पावसाचा खोळंबा, 13 ओव्हर्सच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 28 धावा, भारतानं घेतली आहे टॉस जिंकून फिल्डिंग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।